मोबाईल पण चालू बोला नको आवाज येते तिथे. शीला, अगं ए शीला, शीला. अगं कुठं गेली शीला? हो आले. पाणी घेऊन ये की बरं मला. ठीक आहे. बरं बस तू पण. कसं चाललं काम? काम वगैरे छान होतं ना. हो. आणि मालक पण छान आहेत. हो चांगलं वागतात का तुमच्या सोबत? हो छान वागतात. आणि कोणत्या वेळी पैसे जरी मागितले पण पैसे पण देतात. हो दयालू आहेत मालक. हो खूप छान आहेत. बरं मला जेवण दे बरं, भूक लागली. ठीक आहे. जेवण केली का? करायचीच आहे. तू पण कर. हो तुम्ही घ्या ना. अहो, आपल्या घरचं किराणा संपला आहे. तेल पण नाही आहे, साखर पण नाही आहे. आता हा गरिबामध्ये काय राहणार? घेऊन याल का? बरं आणते. तेल पण नाही आहे, किराणा पण नाही आहे, साखर पण नाही आहे. पैसे पण बरं आणते मी. कामावर जाते आणि कामावर येत्या वेळा घेऊन येते. हो हो जा. ठीक आहे. ठीक आहे. बाय.
कशाला म्हणतो शिला कशाला लावतो शिला हे काय मालिक कसा आहे आणेवाणी देवी तुला अरे मालिक नको माझे विचार बाळ कर आहे. विचार कर विचार कर सोड मला, चाल घरी कर. जा विचार कर बघून घे तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचा एकेच्या हुआ म्हणतात मला हे देवा हे मालिक कसे हे बर्ताव केले माझ्यासोबत माझ्या नवऱ्याला माहित होईल तर काय होईल हो आम्ही तर गरीब माणसं आम्ही त्यांचं काय बिघडलं हो आमच्या सोबत हे का वागतात हे शावगार माणसं अगं ए शिला कुठं आहे हो आले हो? कशाला रडताय कशालाच नाही पण ना काय झालं काही नाही बरं सांगा आणले का किराणा हो किराणा आणले आधी पहिले तू डोळे आपले बंद कर कशाला करत द्या हात समोर कर आता उघड हे काय आहे? वाव, साडी हे काय? कशाला कशाला म्हणजे हॅपी बर्थडे थँक्यू माझं बर्थडे तुम्हाला आठवण होतं मग तुलाच नाही माहित मला तर माहित नाही ओ नो बापरे तुलाच माहित असावा पाहिजे अरे आपल्या संसाराचं लागलं ना स्त्रियांना कसंच नाही मानणार आहे आपल्या पतीचा आणि आपल्या मुलागडांचा याचाच विचार करत राहतात आपलं थोडी करतात स्त्रिया असं नसतात माणसं आपल्या शेजारचं करतात आपल्याच गोष्टी करतात द्या किराणा द्या घे. बसा हे घ्या कामावर आले ना पाणी आणि जेवण आरामशीर जेवा घाई मध्ये जेवण करता तुम्ही हो, कामावर जायचं राहते काही न करा लागते नाहीतर मालक ओरडतील नाही का कामच नुसते म्हणायचं नाही जेवण पण करायचं असते ना पण तर करायचं असते जेवा वाव किती सुंदर भाजी आलू वांग्याची एक नंबर खूपच छान बनवलीस हो बस तुम्हाला छान भाजी वाटते मूड चांगला राहतो मा छान भाजी बनवणार कोणती तर हरकत करायला पाहिजेत ना तुम्हाला बरं तुला एक नाही सांगलो काय मालकाने आज नाही का मला
नाश्ता पण चारले आणि 5,000 रुपये दिले. काय होय. हे कशाला आम्ही गेलो असताना काय पण आतापर्यंत आम्ही जीवन जगतच नाही ना. भाकर तिखट मीठ खाऊन सण्या कशाला 5,000 रुपये मागायला लागलं असतं. कशाने कर्ज काढायला लागलं असतं. आतापर्यंत कर्ज खंडच आहे. आताचेच कर्ज नाही खंडे त्याचं पुन्हा कर्ज मागितले. मी तर कामावर जातेच ना द्यायच्या. पेर फाडेल ना पूर्ण पैसे. बरं मी काय म्हणते, मालकाने नाही का 4 दिवसासाठी बाहेर गावाला कामाला बोलवलेले आहे, तर मला जायचं हवं. मी पण येते तुझ्यासोबत. नाही, मी तू कशाला येते येते? म्हणजे येते. जास्तची हट्ट करायची नाही. नाही येते पण येते. तुम्हीच कर्ज खंडवावं का? मी नाही. स्त्रिया कधी मागं राहतो. मी येते म्हणजे येते तुम्हासोबत. बर चल. थांबा मी कपडे आणते. आण. काय सुंदर आहे बायको. पूर्ण काम नीटपणे करते. घ्या. हो आलीस. बर चला. चला, मालकाने तर सांगले आहेत की इथलं पूर्ण काम आज झालंच पाहिजे म्हणे. उद्याला आम्हाला दुसऱ्या साईडवर जायचं. आपण कामाला लागले पाहिजे. चला. पाणी आणते तिला. हा पाणी आणते. थांबा थांबा आणते पाणी. आम्ही डॉक्टरला पण बोलावून आणते. डॉक्टरने तर मला त्याच सांगितलं, पण माझ्याकडे तेवढे कसे पैसे? कुठले आणू पैसे मी?
एक का बादशाह पैसे द्या हो. माझा पती बिमार आहे. हो मालक. हो मालक. पैसे द्या. आवाज लागला तुला पैसे पाहिजे घे घे पैसे घे 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 चल चाल घे पण ओला पोसा का करू? कुठे जाऊ मी? सर्व वैद्यवाणी केली, डॉक्टरकडे फिरली, काहीच उपयोग नाही झाला माझ्या. आता कुठे जाणार? कुठे माझं बघणार? मी कुठे सुधाने खाणार? द्या कोणीतरी. द्या अरे बाबा दया करा. द्यावं. हा बरं. दया करा हो आम्हावर. ए मामा. ए भाऊजी. हलवा नको जो
माझे पैसे पण नेले ते. आता मी कुठे जाऊ? माझं नाव कसं घ्यायचं? कोण वाचवणार माझ्या मुलाला? माझं लेकराचं नाव आहे. माझं कसं काय? त्या लेकराला कशी बसू मी एकटी? कोणीतरी मदत करा. हे देवा, काहीशी परिस्थिती आणून ठेवला रे देवा. हेच परिस्थितीत काय येतं गरीबावं? काय मी पाप केले तुझ्या? तर माझं असं झालं. का केलं? सांग ना रे देवा, उत्तर आहे की नाही तुझ्याकडे? कोण माझ्या पतीला वाचवणार? कोणता असा व्यक्ती आहे की माझ्या पतीला वाचवणार? काय मी मन म्हणून जाऊ का? माझा परिवारच पूर्ण खतम करू. हे कहाणी माझ्यापासून सुरुवात झाली ना. ह्या वर्गबाई माझे काय हे त्याच माझ्या परिवाराला बरबाद केला. मीच मारून जाते. एक स्त्री होणं पाप आहे का? काय नाही दादा, माझा पती बिमार आहे. काय करू मी आता? माझा पती जागेवर पडलाय. माझं लेकरं बाळ कशाला पोट भरू मी? काही भिवू नको, देव तुझा सांभाळ करील. काय? कोणता देव आहे? मी डॉक्टर केलं, वैद्य केलं, काय केलं? माझं पतीला वाचवलं का? कोणता देव आहे असा वाचवणारा माझ्या पतीला? माझी पण परिस्थिती तशीच होती. मी पण दुःखामध्ये होतो. पण एकमेव मार्ग सत्य जीवन तो माझे प्रभू येशू. कोणता
येसू? मी तर नाही ओळखलं त्याला. ताई तू एकदा परमेश्वरावर विश्वास ठेवून बघ. स्तोत्र संहिता अध्याय 34:8 मध्ये सांगत आहे की एकदा परमेश्वराचा अनुभव घेऊन बघ, देव किती चांगला आहे तर. खरंच का? हो ताई, फक्त एकदा तू विश्वास ठेवून बघ. खरंच हा. दादा, तुझ्या गोष्टीवर मी विश्वास करते आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवते. माझं खरंच परिवार सुखी होईल. हो ताई, खरंच तुझा परिवार आणि आनंद होईल. होय, मी विश्वास ठेवते. काय करावं लागेल आम्हाला? प्रार्थना करावी लागेल आपल्याला. हो. या दादा, माझ्या पतीचं प्रार्थना करा. प्रभू तुला धन्यवाद करतो मी बाप्पा. या लेकराला पिता परमेश्वर तू आशीर्वादित कर, याच्या फॅमिलीला तू आशीर्वादित कर. याचं जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर कर दे बाप्पा. धन्यवाद करतो पिता. प्रार्थना येशूच्या नावात मागतो, कबूल कर पिता. आमेन. ताई, हे घे सुसमाचार वाच. परमेश्वर नक्की तुझ्या परिवाराला आशीर्वादित करेल. हो, मी खरीच वाचणार. माझ्या पतीचा प्राण वाचवायचा आहे मला. माझं सुखी जीवन जगायचं आहे मला. हो, खरंच मी त्याचा उपयोग करेन. माझं जीवन बदलवी. खरंच ताई, परमेश्वर आपलं जीवन बदलवतो. ठीक आहे ताई, मी येतो. हो, या. त्या विश्वास ठेवले आणि त्यांची पत्नी शीला प्रार्थना करत होती. प्रार्थना केल्यानंतर होणारा क्षण समोर दाखवलेला आहे. शिला, अगं ए शिला, शिला, अगं माझ्या पोटाचा त्रास पूर्णपणे कमी झालं. काय? पोटाचा त्रास पूर्णपणे कमी झालं. हो का? होय. हो, किती महान आहे परमेश्वर. माझ्या पतीला वाचवलं. खूप चांगलं आहे. जो कोणी परमेश्वरावर विश्वास करतो त्याच्या घराण्याचं तारण होईल. त्या दादानं माझं जीवन बदलवून टाकलं. तो दादा नसता, सुसमाच्या माझं पती पण बरं झालं नसतं. हो, छान. किती चांगलं आहे देवा. प्रभू येशू किती महान आहे. धन्यवाद येशू. एक सांगू का तुम्हाला? हा आनंदीच्या समयही मला खूप आनंदी वाटत आहे. तुम्ही बरे झालं, आपलं जीवन सुखी झालं आणि परमेश्वराच्या ह्याच्या कृपेने मला गीत गाऊशा वाटते. म्हणूया? ठीक आहे. म्हण. म्हणा. तू म्हणा. तू पण तुम्ही. नाही. बर, चिटपट टाकूया. ओके. ओके ओके. बोल. बोल. नाही, तू म्हण. तुलाच म्हणावे लागेल. मला की नाही. वाटतो. एवढ्या आनंद भरामध्ये तुलाच म्हणावं लागेल. अरे गीत गासाठी कसं तुम्ही म्हणा, आपण दोघेच म्हणूया. ठीक आहे मग. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा.
उनका धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा। आहे पूर्ण मित्र माझ्या बापाचा बोज, माझ्या बापाचा बोज कोण उचले? माझ्या बापाचा बोज, माझ्या बापाचा बोज, माझ्या बापाचा बोज कोण उचले? माझ्या बापाचा बोज, माझ्या बापाचा बोज. हो, पाणी आणते. पाणी आणते. घ्या, घ्या, पाणी, पाणी. हे कुणीतरी मला बघितल्यासारखं वाटत आहे. हे विकी मालक तर नाही? तुम्ही विकी मालक तर नाही का? तुम्ही कोण? मी शिला. कोणती शिला? मी तुमच्या गावात त्याच्यामध्ये काम करत होते फॅक्टरीमध्ये, राजूची पत्नी. कोणता राजू? करत होता ना, त्याची मी शिला, राजूची पत्नी. राजू? हो, शिला. तू शिला आहे? तुमची अशी परिस्थिती का बरं झाली? काय सांगू शिला, जेव्हा मी तुझ्या उंचीवरती टाकली ना, तेव्हा माझे मित्र सुद्धा मला धोका दिले. हो का? माझी सर्व धनसंपत्ती उडवून टाकले आणि माझे डोळे सुद्धा फोडून टाकले. हो, हो तुम्हाला गर्व आहे का? हो. एक काम करा, एक असा प्रभू आहे की तुम्हाला वाचवू शकतो. कोणता? प्रभू येशू. येशू? हो, मी पण तुम्ही माझ्या पतीला जहर दिलं होतं ना नाश्त्यामध्ये, त्या बिमारीतून परमेश्वराने माझ्या घराला सुखांती दिलं. त्या बिमारीपासून माझ्या नवऱ्याला बरं केलं. खरंच का? हो, तुम्ही पण बरं होऊ शकता. नाही, मी बरं नाही होऊ शकत. मी पापी आहे. मी कितीतरी तियाचा व्यभिचार केला आहे. मी कुदिवशी टाकला आहे. आज मी विश्वासूचा सताव केला आहे. मी पापी आहे. माझा बोध कोण उचल? परमेश्वर उचलतो, कारण की परमेश्वर ह्या जगामध्ये माणसाचं बोज उचलण्यासाठी आला, माणसाचं तारण करण्यासाठी आला. तुम्ही पण बरं होऊ शकता. तुमचं पण बोज उचलू शकतो परमेश्वर. तुम्ही मुखाने स्वीकार करा आणि मुखाने बोला आणि अंतःकरणाने स्वीकार करा, तर परमेश्वर तुमचा आशीर्वाद, तुमचा अनुग्रह पण दूर करेल. खरं? हो, मला प्रार्थना करून देऊ मी? मला बरं वाटतंय ना? हो. हे येशू, परमेश्वर, त्यांना त्यांच्या पापाचं, प्रभू, त्यांना पश्चाताप झाला आहे. त्यांच्या पापातून तू मुक्त कर. त्यांना तू दृष्टी दे माझ्या प्रभू. तुझ्या वचनामध्ये लिहिलाय की अन्नांना तू दृष्ट देणारा आणि भुकेस तू खाणं देणारा परमेश्वर तू आहेस माझे देव बाप्पा. आणि त्याच्या दृष्टीला, त्यांच्या पापाला तू क्षमा कर माझा देव बाप्पा. आणि तू त्याला संगाही तू दे राजा. आमेन. मालक, हे काळी घ्या, आता निघते. ठीक आहे.
खरंच येशू प्रभू आहे का? खरंच माझा बोज उचलू शकतोस का? प्रभू माझ्या पाप्यावर दया कर. मी खूप का पाप केले राजा. माझ्या पापाची क्षमा पण होऊ नाही शकत राजा. परंतु प्रभू तू या जगात आला राजा मला वाचवण्यासाठी खुदा. हो देवा माझ्या अपराधासाठी खुदा परमेश्वर तू क्रूस्त खांबावर ठेवला राजा. धन्यवाद करते राजा. धन्यवाद करते खुदा परमेश्वर बाबा. धन्यवाद. दोन वर्षानंतर जो विकी मालक असतो, जो स्त्रियांचा छेड करतो, विश्वासूंना मारमोधाड करतो, परंतु एक राजूची पत्नी शीला जी देवाच्या प्रेमाने तो छळ करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा तिनं काळजी केली. त्याला अंधा मर नाही म्हटली तर परमेश्वराचा प्रेम दाखवली, त्याला सुसमाचार सांगितले. मग आम्ही सुद्धा जो आमचा छळ करतो त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करणार पाहिजे. जो आमची निंदा करतो त्याच्यासाठी प्रार्थना करणार पाहिजे. जो विरोध करतो त्याच्यासाठी प्रार्थना करणार पाहिजे. आज राजूची पत्नी शीलाने तेच काम केले. एवढा तिचा छळ करून सुद्धा आज शीला त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि 2 वर्षानंतर विकीची जे परिस्थिती जी आहे, जो आंधळा आहे, पागल आहे, आम्ही पाहतो त्याला 2 महिन्यानंतर दुरुस्त होऊन तो आपल्या कामामध्ये सुरळीत होऊन, तो आपल्या बिझनेस मध्ये सुरळीत होऊन तो योग्य असा एक देवाचा सेवक बनतो आणि तो कलिसिया किंवा गावागावात जाऊन सुसमाचार सांगतो. आणि शीला आणि राजू सुद्धा स्तब्ध बसत नाही. तर देव बाप्पाचा आम्ही जसे बरे झालो तसं लोकांपर्यंत माझ्या आई बहिणी, माझ्यासारखे दुःखी भाऊ पण त्यांचं पण जीवन वाचावा म्हणून त्यांनी सुद्धा देवाचा सुसमाचार सांगतात. त्यापुढे समोरचं खूप छान. कसं वाटत आहे का पहिल्याच्या पेक्षा? जसं पहिलं आपण कर्जामध्ये होतो हो आणि दुःखामध्ये, संकटामध्ये होतो, त्या वेळामध्ये आपल्याला खूप त्रास पण होत होता. पण आता परमेश्वराची कृपा आपल्याला आपला परिवार असा आनंदीमध्ये आहे ना. चला पाडक येतीलच आता. हो हो. आपण प्रार्थना करत द्या, द्या. Praise the Lord, ताई. Praise the Lord. कशी आहात ताई? बऱ्या. कसा आहे दादा? छान छान सर्व एक नंबर. तब्येत वगैरे कशी आहे तुमची? आता तब्येत वगैरे तर काही सांगायचं कामच नाही, पूर्ण एक नंबर. हे तर परमेश्वराचीच कृपा. हा तो विकी आहे त्याचं काय झालं? माहित नाही आता कुठं राहते तेवढं काही माहित नाही.
तो आता झालं सर ना मोठा माणूस. तो मोठा माणूस झालाय. तेवढा याच्या आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही राहत पण इकडून तिकडून माहित होतं चांगलं झालं बा, सेवा करत आहे असं म्हणून माहित होतं. अच्छा बरं चला आपण आतमध्ये जाऊ. पालक कशा तुम्ही ड्रेस बरे आहो. काय म्हणता कशा? आपण छान, तू कसा आहे? मी पण छान. आताच नागपूरवरून येत आहे मी. हो का? कशाला गेला होता नागपूरला? नागपूरला एक बडी सभा होती, त्या ठिकाणी मी सुसमाचार सांगायला गेला होतो. अच्छा, हे तर एकदम छान झालं. हे तर गोष्ट मस्त आहे. छान. परमेश्वराची सुवार्ता सांगणं ही चांगली गोष्ट आहे ना. परमेश्वर आपल्याला सुख शांती देतो, संकटामधून वाचवितो. खूप मोठा आहे परमेश्वर. म्हणजे तुझ्या पापाचा बोजा परमेश्वरानं घेतलं. हा, परमेश्वर पापाचा बोजा घेणार आहे. हो. आपण परमेश्वराला धन्यवाद करू. चला आपण सर्वजण प्रार्थना करू. आपण गीत म्हणूया. आनंद दिन यहोवाने बनाया है, आनंदित आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान, प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान, बड़े गजो मैं उसी का जा, बड़े में गजो मैं उसी का आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित आनंदित आज का दिन यहोवा ने बनाया है. आनंद करू, परमेश्वराला धन्यवाद करू की तू परमेश्वर किती महान आहे. आज आपण ज्या पापामध्ये पडलो होतो, कितीतरी दुःखामध्ये होतो, तरी पण त्या परमेश्वरानं आज आपलं जीवन वाचवलं, आपलं जीवन परिवर्तन केलं. म्हणून परमेश्वराला धन्यवाद करू. खरोखर तो परमेश्वर आहे की त्यानं म्हटलं की मार्ग सत्य जीवन मीच आहे. म्हणून आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवणार पाहिजे, कारण जो कोणी विश्वास करतो त्याचं कधीच नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. म्हणून परमेश्वराला धन्यवाद करू. थँक्यू जीसस. धन्यवाद करतो देव बाप्पा, धन्यवाद करतो पिता की एवढं दुःखामध्ये असताना सुद्धा तू आमचं जीवन परिवर्तन केलं, त्याबद्दल तुझा आभार मानतो. धन्यवाद करतो पिता. समोरचा क्षण तुझ्या हातात देऊ. प्रार्थना येशूच्या नावात मागतो, कबूल कर पिता. आमेन. हालेलुया. येशू मसीह की जय. येशू मसीह की जय. येशू मसीह की जय. सर्वजण यांना